to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. And most importantly, welcome back to your lovely series of One Shot. आपला थर्मोडायनामिक्सचा पार्ट 2 बघतोय आपण. वन शॉट पार्ट 2. पूर्ण चॅप्टर ज्याच्यावरती MHT CET फोकस करते तो वन शॉट पार्ट 1 मध्ये आपण ऑलमोस्ट क्लिअर केला. एक पॉइंट जो मोस्ट इम्पॉर्टंट राहिला तो होता थर्मोकेमिस्ट्री, अजून एक म्हणजे एंट्रोपी. सो हे दोन पार्ट झाले की आपला पूर्ण थर्मोडायनामिक्स चॅप्टर कंप्लीट होईल. बघा थर्मोकेमिस्ट्री. सो काय डिफरन्स आहे थर्मोडायनामिक्स आणि थर्मोकेमिस्ट्री मध्ये? थर्मोडायनामिक्स मध्ये आपण सगळ्या फिजिकल प्रोसेसेस बघितल्या. गॅसला एक्सपांड केलं, गॅसला कॉम्प्रेस केलं. आता काय बघायचं? केमिकल रिएक्शन्स बघायच्या. सो ड्यूरिंग केमिकल रिएक्शन जर एन्थाल्पी चेंज होत असेल, हीट चेंजेस होत असतील तर याच्या ब्रांचला, या स्टडीला म्हणणार आपण थर्मोकेमिस्ट्री. सो थर्मोकेमिस्ट्री मधला बेस काय आहे? केमिकल रिएक्शन. बघा एक काहीतरी अशी केमिकल रिएक्शन दिली आहे मी जनरल फॉर्म मध्ये, AA plus BB gives CC and DD. हे कॅपिटल AB रिएक्टंट आहेत, कॅपिटल C कॅपिटल D प्रोडक्ट आहेत. स्मॉल a स्मॉल b काय आहे आणि स्मॉल c स्मॉल d काय आहे ते त्याचे नंबर ऑफ मोल्स आहेत, त्याची स्टॉइचियोमेट्री आहे. आणि आपल्याला क्वेश्चन कसा विचारला जातो MHT CET मध्ये? व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ रिएक्शन? या रिएक्शनची एन्थाल्पी काय आहे? या रिएक्शन मध्ये जे हीट चेंजेस झाले ते किती आहेत? आणि त्यासाठी एक फॉर्म्युला असतो, एन्थाल्पी H ने डिनोट करतो. एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू summation of enthalpy of product minus summation of enthalpy of reactant. पण मॅम आमच्या टेक्स्टबुक मध्ये कुठे कुठे हा पण फॉर्म्युला वापरलाय. enthalpy of reaction is equal to summation of enthalpy of reactant minus summation of enthalpy of product. सो या लेक्चर मध्ये हेच कन्फ्युजन आपल्याला दूर करायचं आहे की कधी प्रोडक्ट मायनस रिएक्टंट करायचं आणि कधी रिएक्टंट मायनस प्रोडक्ट करायचं. सो पहिला फोकस करा प्रोडक्ट मायनस रिएक्टंट वरती. समेशन म्हणजे काय? ऍडिशन करायची प्रोडक्ट्सच्या एन्थाल्पीची. एन्थाल्पी ऑफ C प्लस एन्थाल्पी ऑफ D. पण कशाने मल्टिप्लाय केलंय? त्याच्या स्टॉइचियोमेट्रीने. प्लस केलं म्हणजे समेशन झाली प्रोडक्ट साईडची, मायनस समेशन करायची रिएक्टन्सच्या एन्थाल्पीची. HA प्लस HB पण मल्टिप्लाय केलं त्याच्या स्टॉइचियोमेट्रीने. सो हा फॉर्म्युला तर तुम्ही बोर्ड्स मध्ये पण शिकलाय. सो लेट्स मूव्ह फर्दर. कधी हा फॉर्म्युला वापरायचा? जेव्हा क्वेश्चन मध्ये तुम्हाला फॉर्मेशन किंवा कंबशनची एन्थाल्पी दिली असेल. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ दिस and this is equal to dash 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 respectively. Find enthalpy of reaction. So question मध्ये given काय होतं? Enthalpy of formation given होती. मग काय करणार तुम्ही? प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. त्यासाठी माहिती पाहिजे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय आहे नेमकं? फॉर्मेशन म्हणजे काय? तयार करायचा. सो एखादा सबस्टन्स तयार करायचा, पण किती तयार करायचा? दिस इज इम्पॉर्टंट. ऑलवेज कीप इन माइंड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ही पर्टिक्युलर 1 मोल साठी असते. जसं तुम्हाला वॉटर बनवायचंय, H2O प्रिपेअर करायला तुम्ही, बट किती मोल प्रिपेअर करायला बघा नीट. 1 मोल ऑफ वॉटर. कोणापासून बनवणार? त्याच्या कन्स्टिट्युएंट पासून, म्हणजे हायड्रोजन पासून आणि ऑक्सिजन पासून. हायड्रोजन त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये गॅशियस स्टेट मध्ये, ऑक्सिजन त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये गॅशियस स्टेट मध्ये. सो त्याचे जे कन्स्टिट्युएंट आहेत त्यांच्या स्टँडर्ड स्टेट्सना मिक्स करायचं आणि 1 मोल ऑफ सबस्टन्स बनवायचा. सो या रिएक्शनला काय मी म्हणे? एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर. दिस इज एन्थाल्पी. एस फॉर फॉर्मेशन. वॉटर जी आहे ही रिएक्शन साठी हीट चेंजेस जे झाले ते किती आहे? -286 किलो जूल पर मोल. सो बारकाईने लक्ष फक्त याच्याकडे द्या. मला इतकं 1 मोलच पाहिजे. त्यासाठी हे तर फिक्स होतं. रिएक्शन मी लिहायला सांगितली असती तर तुम्ही असं केलं असतं. हायड्रोजन गॅशियस स्टेट मध्ये, ऑक्सिजन गॅशियस स्टेट मध्ये गिव्स वॉटर. वॉटरची स्टेट कुठली असते? लिक्विड. मला इथे 1 मेंटेन ठेवायचा आहे. त्यानुसार मी काय करणार? इकडे रिएक्शन बॅलन्स करून घेणार. सो मला अशीच बॅलन्स करावी लागेल. तिकडे 2 हायड्रोजन, इकडे 2 केले. तिकडे अर्धा ऑक्सिजन, सो इकडे मला हाफ न मल्टिप्लाय करायला लागलं. सो ही रिएक्शन मी अशी लिहिली.
दुसरं एक्झाम्पल घ्या, मला 1 मोल मिथेनचा तयार करायचा आहे CH4 की जो गॅशियस स्टेट मध्ये असतो. 1 मोल मिथेन. काय करायला लागेल मला, 1 कार्बनचा मोल आणि 4 ग्राफाइट, 1 कार्बनचा मोल आणि 4 हायड्रोजनचे मोल्स घ्यावे लागतील. सो 1 ग्राफाइट प्लस 4 हायड्रोजन गिव्स 1 मोल ऑफ मिथेन. या रिएक्शनला मी म्हणणार फॉर्मेशन ऑफ मिथेन. या रिएक्शन मध्ये झालेले हीट चेंजेस मी लिहिणार एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेन इज इक्वल टू -74.8 किलो जूल पर मोल. आणि आपल्याला माहितीये एखादी गोष्ट बनत असेल तर एनर्जी रिलीज होते. समथिंग इज फॉर्मिंग, बॉन्ड बनतोय किंवा कंपाऊंड बनतोय, एनर्जी रिलीज होते, म्हणून साइन्स निगेटिव्ह. सो एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन कसली प्रोसेस आहे, इट इज एक्झोथर्मिक प्रोसेस. क्लिअर झालं, फॉर्मेशन एका मोलचं. नेक्स्ट रिएक्शन बघा, एन्थाल्पी ऑफ कंबशन. कंबशन म्हणजे काय, रिएक्शन विथ ऑक्सिजन. कुठल्याही सबस्टन्सला ऑक्सिजन सोबत रिएक्ट करणं म्हणजे कंबशन करणं. सो कंबशन ज्याचं करायचं आहे त्याचा 1 मोल मेंटेन करायचा. जसं की कंबशन मला कुणाचं करायचं इथे, इथिन. दिस इज इथाइन, C2H2. इथाइनचं कंबशन करायचं आहे. सो ज्याचं कंबशन करायचं आहे त्याचा 1 मोल मेंटेन केला. ऑक्सिजन सोबतची रिएक्शन असते, जस्ट सांगितलं. आणि ऑलवेज कंबशनचं प्रोडक्ट काय असणार, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. सी, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये. हा गॅस असतो ऑक्सिजन गॅस, कार्बन डायऑक्साइड गॅस, पण वॉटर लिक्विड असतं. जस्ट व्हॉट यू हॅव टू डू इज बॅलन्स द रिएक्शन. चला, जनरली कसं लिहिलं असतं मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही पहिला इथाइन घेतला असता, कंबशन करायचंय कळालं असतं तर ऑक्सिजन सोबत रिएक्ट केलं असतं. कशामध्ये, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर बनला असता. हेच प्रोडक्ट असतात. स्टेट पण लक्षात राहील, हायड्रोकार्बन गॅशियस स्टेट मध्ये, ऑक्सिजन गॅशियस स्टेट मध्ये, कार्बन डायऑक्साइड गॅशियस स्टेट मध्ये, पण वॉटर लिक्विड स्टेट मध्ये. याचं कंबशन करायचं आहे, याचा 1 मोल मेंटेन करायचा. आता इकडे 2 कार्बन आहेत त्यामुळे इथं मला 2 न मल्टिप्लाय करायला लागेल. ऑक्सिजन किती झाले, 4 + 1 5. 5 करू शकते का मी इथं, नाही. असं जर मी 5 लिहिलं तर हे 10 होतील. सो मी डिवाइड बाय 2 करणार. आता झाले का 5 ऑक्सिजन, 2 ला 2 कॅन्सल, 5 नॅसंट ऑक्सिजन झाले 5 ऑक्सिजन. हायड्रोजन काउंट करा, 2 आहेत, तिकडे पण 2 आहेत. ही रिएक्शन बॅलन्स झाली. सो 1 मोल इथाइनला अशा बॅलन्स्ड रिएक्शन मध्ये आपण कंबशन करू शकतो. या रिएक्शनच्या वेळी झालेले हीट चेंजेस म्हणजे कंबशनची एन्थाल्पी C2H4 इज इक्वल टू -1300 किलो जूल मोल इनवर्स. आता हे सगळे स्टँडर्ड स्टेट मध्ये आहेत ना, वॉटर लिक्विडच असतं, कार्बन डायऑक्साइड गॅसच असतो, ऑक्सिजन गॅसच असतो, इथाइन गॅसच असतो, त्याच्या नॉर्मल कंडिशन्सना. सो मी याच्यावरती नॉट लिहू शकते. हे सगळे स्टँडर्ड स्टेट मध्ये. सो स्टँडर्ड स्टेट दाखवायची असेल तर काही नाही, फक्त त्याच्यावरती नॉट सिम्बॉल येतो, डेल्टा नॉट किंवा H नॉट. ठीक आहे, झालं. बघा इथे पण काय झालं, एखादी रिएक्शन झाली आहे. कंबशन सुद्धा एक एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. हीट रिलीज झाली आहे. सो कंबशन इज ऑल्सो एक्झोथर्मिक प्रोसेस. सो तुम्हाला क्वेश्चन कसा दिला असणार बघा, फाइंड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. Find enthalpy of reaction किंवा रिएक्शन कुठली दिली असेल, फाइंड एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ इथाइन. या रिएक्शन साठी जी एन्थाल्पी लागली आहे कंबशन ऑफ इथाइन ती काढा. इफ एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड इज समथिंग व्हॅल्यू दिली आहे, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर काहीतरी व्हॅल्यू दिली आहे, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ इथाइन काहीतरी व्हॅल्यू दिली. म्हणजे काय केलंय, तुम्हाला विचारलंय ही रिएक्शन यासाठी एन्थाल्पी चेंजेस काय आहेत. इथं मी दिले, पण मी क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलंय की ती व्हॅल्यू काय आहे. आणि गिवन डेटा मध्ये काय दिलंय, फॉर्मेशनची एन्थाल्पी.
सो गिवन डेटामध्ये जर फॉर्मेशनची एन्थाल्पी दिली असेल किंवा कंबशनची एन्थाल्पी दिली असेल तर फॉर्म्युला कुठला वापरणार आपण? एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. मग तुम्हाला फॉर्मेशन दिलंय, प्रोडक्ट मध्ये कोण कोण आहे तुमच्या बघा. हाय प्रोडक्ट मध्ये कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. सो 2 इंटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड प्लस एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर. हे झालं प्रोडक्ट. मायनस काय करणार तुम्ही? रिएक्टंट. रिएक्टंट कोण फक्त मायनस करावं लागेल? इथाइन. कारण ऑक्सिजनचं स्टँडर्ड स्टेट तुम्ही बनवताय का स्वतः ऑक्सिजनला की नॅचरली अवेलेबल आहे? नॅचरली अवेलेबल आहे. सो स्टँडर्ड स्टेट मध्ये डायॲटॉमिक मॉलिक्युल्स जे आहेत H2O2 कार्बन यांची फॉर्मेशनची एन्थाल्पी 0 मानायची. सो काय होईल? 2 इंटू फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड प्लस 1 इंटू फॉर्मेशन ऑफ वॉटर मायनस आपण रिएक्टंट करणार की जो इथाइन आहे. हे कॅल्क्युलेशन्स करून तुम्हाला एन्थाल्पी ऑफ कंबशन भेटेल. गॉट इट? आय गेस क्लिअर असेल. एकदा बोर्ड रफ करते, आणखीन एक न्यूमरिकल लिहून घेते, फक्त याचा स्क्रीनशॉट करा. न्यूमरिकल काय लिहिलंय? कॅल्क्युलेट एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. सो एन्थाल्पी ऑफ रिएक्शन काढायला सांगितले म्हणजे आपल्याला डेल्टा एच रिएक्शन काढायला सांगितलं. त्याचे 2 फॉर्म्युले आहेत आपल्याला. एक तर प्रोडक्ट मायनस रिएक्टंट कधी करायचं आणि रिएक्टंट मायनस प्रोडक्ट कधी करायचं. आता जस्ट सांगितलेलं, जेव्हा आपल्याला एखाद्या रिएक्शनची एन्थाल्पी काढायला सांगितली असेल आणि गिवन मध्ये काय दिले बघा? फॉर्मेशन. फॉर्मेशन जेव्हा असं गिवन डेटामध्ये फॉर्मेशन दिसेल तेव्हा तुम्ही काय करणार? एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट. कोण आहे प्रोडक्ट मध्ये रिएक्शनच्या? 4 टाइम्स एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड. आता कार्बन डायऑक्साइडचं फॉर्मेशन दिले म्हटलं मी फॉर्मेशनच लिहिणार प्लस 1 इंटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कोण आहे? N2. ओके. मायनस रिएक्टंट लिहिते या ब्रॅकेट मध्ये. कोण आहे रिएक्टंट? 4 इंटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनोऑक्साइड प्लस एन्थाल्पी ऑफ किती आहे? 2 इंटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ NO. बघा सगळ्या व्हॅल्यू दिलेत का? काय करणार? एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड काय व्हॅल्यू आहे? पुट करायचे. मी कॅल्क्युलेशन्स करणार नाहीये. आता तुम्ही म्हणाल मॅम N2 चं फॉर्मेशनची एन्थाल्पी कुठे दिली आहे? बट आय टोल्ड यू डायॲटॉमिक मॉलिक्यूल O2 H2 N2 Cl2. तुम्हाला एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन लक्षात ठेवायचं आहे 0 आहे. दे आर इन देअर स्टँडर्ड स्टेट. नायट्रोजन गॅशियस स्टेट मध्येच अवेलेबल आहे. तुम्ही कशाला बनवायला जाल त्याला? सो एन्थाल्पी आपण त्याला 0 मानली आहे. N2 0. सो काय उरलं? नथिंग. मायनस 4 इंटू व्हॅल्यू दिली आहे प्लस 2 इंटू व्हॅल्यू दिली आहे. कॅल्क्युलेट करा. यू विल गेट एन्थाल्पी ऑफ द गिवन रिएक्शन. या रिएक्शनची एन्थाल्पी भेटेल. सो जेव्हा जेव्हा क्वेश्चन असा आहे कॅल्क्युलेट एन्थाल्पी ऑफ रिएक्शन, कुठली पण रिएक्शन असेल. आता ही जनरल रिएक्शन आहे. कंबशनची देतील, फॉर्मेशनची देतील, आय डोंट नो कुठलीही रिएक्शन देतील. आणि गिवन मध्ये फक्त बघायचं जर गिवन मध्ये F च्या एन्थाल्पीज आहेत म्हणजे फॉर्मेशनच्या एन्थाल्पीज आहेत किंवा कंबशनच्या एन्थाल्पीज आहेत तर आपण प्रोडक्ट मायनस रिएक्टंट करणार. क्लिअर असेल. इथं मी फॉर्मेशन गिवन मध्ये दिलंय, तसंच तुम्हाला कंबशन सुद्धा देऊ शकतात. दोन्ही दिलं, फॉर्मेशन देऊ देत किंवा कंबशन देऊ देत, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट करायचं. स्क्रीनशॉट करा. त्यानंतर आता सांगते की उलट कधी असतं, रिएक्टंट मायनस प्रोडक्ट कधी असतं. आता बघा सेम आहे एन्थाल्पी ऑफ रिएक्शन, बट या फॉर्म्युला मध्ये मी केलंय समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट आधी आहे मायनस त्यातनं एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट केली आहे. सिमिलर मगाशी जो क्वेश्चन होता आठवतंय? असाच काहीतरी क्वेश्चन आहे, लिहिला असेल तर बघा. कॅल्क्युलेट एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. तुम्हाला एखादी रिएक्शन दिलेली इथे आणि खाली गिवन मध्ये काय दिलेलं? एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. आणि मी काय म्हटलं? एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन देऊ देत गिवन मध्ये किंवा एन्थाल्पी ऑफ कंबशन देऊ दे, तुम्ही प्रोडक्ट मायनस रिएक्टंट करायचं. आता या क्वेश्चन मध्ये खाली गिवन मध्ये काय दिलं असणार तुम्हाला? एन्थाल्पी ऑफ बॉन्ड. गिवन मध्ये जर बॉन्ड एन्थाल्पीज दिलेत कोणत्या
तर तुम्ही करणार रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट. त्यासाठी माहिती पाहिजे बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय. सिंपल भाषेत लिहिलंय एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड इज कॉल्ड बॉन्ड एन्थाल्पी. तुम्ही काय बोर्डची एक्झाम देणार नाहीये, हा व्हिडिओ MHT CET साठी आहे, सो डेफिनेशनची गरज नाही, बट मी ओरली सांगते. एखाद्या सबस्टन्स मधून, गॅशियस सबस्टन्स मधून जेवढे काही बॉन्ड आहेत ते सगळे कोव्हॅलंट बॉन्ड्स तोडायला जी एनर्जी लागते त्याला म्हणायचं बॉन्ड एन्थाल्पी. जसं की पहिलं मी कोण घेते, H2 गॅस. काय असणार आहे, 2 हायड्रोजन्स मध्ये एक सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे. हा बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी ऑफ HH किती आहे ती 436.4 किलोजूल किंवा किलोजूल पर मोल. सिमिलरली Cl2 गॅस, Cl मध्ये सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, हा बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे बॉन्ड डिसोसिएशन. गॅशियस स्टेट मध्ये असतात आणि स्पेसिफिकली काय मेंटेन करायचं, 1 मोल गॅशियस सबस्टन्स मधून बॉन्ड तोडायचे आहेत आपल्याला. हा H गॅस प्लस H गॅस, हा काय झाला Cl गॅस. याच्यासाठी लागणारी एनर्जी 242.7 किलो जूल पर मोल. सिमिलरली आता बघा जरा ट्राय ॲटॉमिक घेतला, वॉटर मॉलिक्यूल, यात काय असणार आहे, ऑक्सिजन आणि त्याला लागले तसे 2 हायड्रोजन. सो हा बॉन्ड तोडणार, सो 2 बॉन्ड्स तोडायला लागणारी एनर्जी किती आहे ती बघा 927 किलोजूल, कारण त्यामध्ये 2 बॉन्ड आहेत. सो 1 मोल पाण्यातले असणारे सगळे कोव्हॅलंट बॉन्ड्स तोडायला जी एनर्जी लागली ती बॉन्ड एन्थाल्पी ती दिली आहे 927. बट मी 2 बॉन्डची एन्थाल्पी घेऊन काय करू, मला मोर स्पेसिफिक काय लागेल, एका बॉन्डची एन्थाल्पी है ना, एक बॉन्ड तोडायला किती एनर्जी लागली आहे. सो बघा एक्सपेरिमेंट केली, स्टेप 1 मध्ये वॉटर मॉलिक्यूल घेतला आणि यातला एकच बॉन्ड तोडलाय. जर हा बॉन्ड तोडला तर काय भेटतं बघा तुम्हाला, हायड्रोजन गॅस आणि OH चा बॉन्ड, OH मध्ये आहे तसा बॉन्ड आहे, ठीक आहे, हा बॉन्ड तोडलाय. एक बॉन्ड तोडायला जी एनर्जी लागली होती 499 किलो जूल. सो आपल्याला असं वाटू शकतं की दुसरा बॉन्ड तोडायला पण 499 किलो जूल इतकीच एनर्जी लागेल. मग सेकंड स्टेप जो एक्सपेरिमेंटली केली, दुसरा जो OH बॉन्ड आहे तो तोडायचा ठरवला, H आणि O मध्ये एन्थाल्पी थोडी कमी लागली, 499 एक्सपेक्टेड होती पण किती आली 428. इथं 2 बॉन्ड आहेत मान्य, हा बॉन्ड तोडताना इथला पण फॅक्टर काहीतरी इफेक्ट टाकत असणार आहे, सो ती व्हॅल्यू जास्त आहे. इथे तर एकच बॉन्ड आहे, ऑक्सिजन हायड्रोजन, हा बॉन्ड तोडायचा आहे, सो थोडीशी कमी एनर्जी लागली. पण दोन्ही OH बॉन्ड तोडण्यासाठी वेगवेगळी एनर्जी आहे. मग आपण कॅल्क्युलेशन्स करताना नेमकी व्हॅल्यू घ्यायची कोणती, नो वरीज, दोन्ही व्हॅल्यू प्लस करा, डिवाइड बाय 2, दॅट इज ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी काढली आपण OH साठी. सो OH ची बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी कुणी विचारलं तर 499 सांगू की 428 सांगू नाही करायचं, ऍड करा दोघांना, 499 प्लस 428 डिवाइडेड बाय 2. व्हॉट विल बी द व्हॅल्यू, ती तुमची असणार आहे एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक OH बॉन्ड, किलो जूल पर मोल, किलो जूल, ठीक आहे. स्टँडर्ड स्टेट मध्ये घेतलं तर किलो जूल पर मोल करतोय, नाही तर युनिट किलो जूल लिहितोय, इतकाच डिफरन्स आहे फक्त स्टँडर्ड स्टेटचा. आणि कधी वापरायचं, जस्ट सांगितलेलं, कॅल्क्युलेट द एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. कुठलीही रिॲक्शन दिली असेल, मगाचीच रिॲक्शन घ्या हवं तर, पण त्यामध्ये फॉर्मेशनच्या जागी काय दिलं असणार आहे तुम्हाला, बॉन्ड एन्थाल्पीज दिल्या असणार आहेत. एकदा स्क्रीनशॉट करून घ्या, न्यूमरिकल देते लगेच. वरती क्वेश्चन, कॅल्क्युलेट एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. परत काय काढायचंय आपल्याला, सेम मगाशी जे काढलं तर तेच, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. पण आता तुम्हाला या रिॲक्शनची एन्थाल्पी काढायला सांगितले आणि गिवन डेटामध्ये काय दिलेत, बॉन्ड एन्थाल्पीज, बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी. सो आता जो काय फॉर्म्युला असणार, समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट. स्टायशोमेट्रीने मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. जरा या साइडून लिहिते, जागा उरेल. रिॲक्टंट मध्ये कोण आहे, मिथेन आहे आणि क्लोरीन आहे. मिथेनचं स्ट्रक्चर काय आहे, C, त्याला 4 हायड्रोजन लागलेत, है ना. सो मी काय लिहू शकते, 4 बॉन्ड आहेत कोणाचे, CH चे, 4 बॉन्ड्स आहेत CH चे, 4 इंटू एन्थाल्पी ऑफ
CH बॉन्ड. आणखीन कुठला बॉन्ड दिसतोय का कार्बन हायड्रोजन सोडून मिथेन मध्ये? नाही. मग रिएक्टंट दुसरा घ्या. क्लोरीन Cl2 आहे, Cl2 आहे. ओके, Cl2 Cl मध्ये एक बॉन्ड असणार. सो मी काय करेन, +1 इंटू एन्थाल्पी ऑफ Cl. हे झालं तुमचं पूर्ण रिएक्टंटची साईड. यातून आपण मायनस करतोय प्रोडक्ट. प्रोडक्ट मध्ये कोण आहे? CH, CH3Cl है ना, 3 हायड्रोजन 1 क्लोरीन. सो काय आहे या मॉलिक्युल्स मध्ये? या मॉलिक्युल मध्ये 3 बॉन्ड कोणाचे? HCl चे. सो 3 इंटू एन्थाल्पी ऑफ HCl प्लस त्यातच मी ऍड काय करणार, 1 इंटू एन्थाल्पी ऑफ CCl, कारण अजून एक बॉन्ड कोणामध्ये? कार्बन आणि क्लोरीन मध्ये. सो 3 बॉन्ड तर हे मार्क केले, CH आणि एक हा. एकाच रिएक्टंट मध्ये 2 टाइपचे बॉन्ड आहेत प्रोडक्ट मध्ये, नॉट रिएक्टंट. त्या प्रोडक्ट मध्ये 2 टाइपचे बॉन्ड आहेत. सो ते लिहिलं. याच्यात आणखीन मला ऍड करायचंय, मी तो खाली करते. कोण आहे? HCl चा एक बॉन्ड. सो 1 इंटू एन्थाल्पी ऑफ HCl. हा मॉलिक्यूल रफ करते, उगाच इकडे कन्फ्युजन नको. बघा, मग सगळ्याची व्हॅल्यू दिली. CH बॉन्डची एन्थाल्पी इथे आहे, CCl बॉन्डची इथे आहे, HCl बॉन्डची इथे आहे, CCl बॉन्डची इथे आहे, HCl बॉन्डची इथे आहे. सगळ्याच्या एन्थाल्पीज दिलेत. ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन तुम्ही आरामात करू शकता. डू इट देन. सो सांगायचं फक्त एवढंच होतं, क्वेश्चन सेम असणार, कॅल्क्युलेट एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. बट गिवन मध्ये बॉन्ड दिले असतील तर रिएक्टंट मायनस प्रोडक्ट, आणि फॉर्मेशन आणि कंबशन दिलं असेल तर प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. आय गेस आता एन्थाल्पी म्हणजे थर्मोकेमिस्ट्री वरती तुमचे क्वेश्चन चुकणार नाही. कन्सेप्च्युअल तर नाही चुकायला पाहिजे, कॅल्क्युलेशन्स तुमच्या हातात आहेत. ओके, स्क्रीनशॉट करा. नेक्स्ट पॉइंट आपला हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. हेस लॉ काय आहे? हेस लॉ आपण एका ट्रायंगल वरून पण एक्सप्लेन करू शकतो. एखादी प्रोसेस आहे की ए ला बी कडे जायचंय. सो 2 वेज आहेत. एक तर तो डायरेक्ट जाईल किंवा जाता जाता मध्ये कुणाला तरी भेटून जाईल. आपण एक काम करू, सी करू. इथे ए ला सी कडे जायचं आहे, तो डायरेक्ट जाऊ शकतो किंवा तो लॉंग रूट चूज करू शकतो. जाता जाता बी ला भेटेल आणि मग सी च्या घरी जाईल. येस. सो हेच काय म्हणाला की काही पण वे असू दे, पाथ काही पण असू दे, ए टू सी जायला जे हीट चेंजेस झालेत त्यांची जी व्हॅल्यू आहे ती सेमच राहणार. मग ए टू सी डायरेक्ट जा, नाहीतर ए पासून आधी बी कडे आणि बी पासून मग सी कडे जा. जे दोघांसाठी सुद्धा हीट चेंजेस असणार आहेत ते कसे असतील? सेम. हीट चेंजेस कसे असतील? सेम. बघा मग रिएक्शनचा यूज करून आपण कसं एक्सप्लेन करू शकतो याला. जर मी तुम्हाला म्हटलं अमोनियाचं प्रिपरेशन करा, NH3 अमोनिया, तुम्ही काय केलं असतं बघा, नायट्रोजन प्लस हायड्रोजन गिव्स अमोनिया, राईट. पहिल्यांदा हेच लक्षात येईल आपल्या. आणि मग बॅलन्स कराल, 2 नायट्रोजन आहेत सो 2 लावलं, 6 हायड्रोजन झाले. ही रिएक्शन मी सुद्धा लिहिली आहे जशी तुम्ही केली. आणि तुम्ही मला सांगितलं मॅम या रिएक्शन साठी ज्या हीट चेंजेस झाले त्या आहेत -92.2 किलोजूल. आय सेड ओके. कोणतरी दुसरा व्यक्ती येत आहे आणि त्यांनी हेच अमोनिया वेगळ्या 2 स्टेप मध्ये सिंथेसिस केलं. तुम्ही 1 स्टेप मध्ये केलंय कारण तुम्हाला शॉर्टकट आवडतात. बट सम प्रॉपर लॅबोरेटरी यूज करणारा स्टुडंट आलाय आणि त्यांनी सांगितलं इवन वी कॅन यूज दिस 2 स्टेप्स टू प्रिपेअर अमोनिया. काय केलं? H2 प्लस N2 केलाय बट वेगळ्या रेशिओ मध्ये. पहिला N2H4 भेटेल, N2H4 चं रिडक्शन केलंय, दॅट इज हायड्रोजन टाकला आणि अमोनिया भेटला. सो नो डाऊट या रिएक्शनने पण अमोनिया भेटणार, या रिएक्शनने पण अमोनिया भेटलाय. सो हेस नुसार अमोनियाच्या सिंथेसिस साठी फायनल काय करायचंय? अमोनिया बनवायचंय. सो ओव्हरऑल डायरेक्ट बनवण्यासाठी जे एन्थाल्पी चेंजेस आहेत तेच या दोघांची ऍडिशन करून आले पाहिजे. सो पहिल्या रिएक्शन साठी एन्थाल्पी चेंज आहे +95.4, दुसऱ्या रिएक्शन साठी आहे -187.6. सो यातून आपण ओव्हरऑल इक्वेशन काढायचा प्रयत्न करूया. ओव्हरऑल इक्वेशन काय करायला लागेल?
ऍड करू आपण या दोन इक्वेशन्सना. रिॲक्शनच्या एरोच्या राईट अँड लेफ्ट हँड साइडला कॉमन टर्म्स दिसल्या तर कट करायच्या. N2H4 ला N2H4 कट झालं, राहिलं काय? नथिंग. सो N2 गॅशियस स्टेट मध्ये प्लस हा एक H2 आणि हे दोन H2 काय होतील? एकूण 3 H2 गॅशियस स्टेट गिव्स 2 मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया. बघा आपली आणि ती ओव्हरऑल रिॲक्शन सेम आली का? येस. आणि याच्यासाठी जे एन्थाल्पी चेंजेस असणार ते काय करायला लागणार? रिॲक्शन्स ऍड केले तर एन्थाल्पीज पण ऍड करा. यू विल गेट द सेम व्हॅल्यू ॲज दॅट 92.2. 92.2 साइन मायनसची, कारण मोठी संख्या कोण आहे? मायनस आहे. सी -187 आहे. सो -92.2. दिस वॉज हेस्ट लॉ. असं खा नाहीतरी असं खा, एन्थाल्पी चेंजेस सेम येणार आहेत. 1 स्टेप करा नाहीतरी 2 स्टेप करा, ओव्हरऑल हीट चेंजेस सेम येणार आहेत. दिस वॉज गिवन बाय हेस्ट लॉ. हेस्ट लॉ वरती सुद्धा तुम्हाला MHT CET मध्ये MCQ येऊ शकतो. जसे की खूप साऱ्या स्टेप्स दिल्या असणार, अशा 2 स्टेप दिले आणि मी सांगणार या रिॲक्शन साठी एन्थाल्पी काय आहे. याची एन्थाल्पी तुम्हाला अननोन असेल. हे जे मी दिलंय हे क्वेश्चन मार्क असेल तुम्हाला, आणि या 2 स्टेप्स दिल्या असतील. सो या 2 स्टेप्सना ऍड करून आपल्याला ही रिॲक्शन अशी आली पाहिजे. फायनल मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, काय लागेल ते करा. इथे मला काही युजली करायला लागलं नाही, है ना. सो जर तुम्हाला कुठल्या रिॲक्शन मध्ये 2 न मल्टिप्लाय करायला लागलं तर या व्हॅल्यूला पण 2 न मल्टिप्लाय करायचं. जर कोणत्या रिॲक्शन मध्ये डिवाइड करायला लागलं तर या व्हॅल्यूला पण डिवाइड करायला लागलं. जर एखादी रिॲक्शन आपल्याला रिव्हर्स टाकायला लागली तर व्हॅल्यू रिव्हर्स करायची. म्हणजे काय? पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, बट फायनल तीच रिॲक्शन आणायची जी आपल्याला काढायला सांगितली आहे. आणि मग ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिवाइड, मल्टिप्लाय काय करायला लागेल ते करून जे आन्सर येईल तो ऑप्शन टिक करणार. गॉट इट? ओके. स्क्रीनशॉट करा एकदा. मग आपला नेक्स्ट पॉइंट आहे स्पॉन्टॅनिटी. आणि स्पॉन्टॅनियस प्रोसेसेस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? ज्या प्रोसेस स्वतःहून घडतात, त्यांना बाहेरचा कुठला एक्सटर्नल फोर्स लागत नाही, त्या रिॲक्शन्सना आपण म्हणतो स्पॉन्टॅनियस रिॲक्शन्स. सो स्पॉन्टॅनियस रिॲक्शन्सना आपण दुसरं काय म्हणतो? दे आर नॅचरल प्रोसेसेस. सगळ्या नॅचरल प्रोसेसेस, जसे की वॉटर हाईट पासून लो लेवलला ट्रॅव्हल करतं. चहा गरम असेल थोड्या वेळात गार होतो, दॅट इज हीट ट्रान्सफर होते फ्रॉम सिस्टीम टू एक्सटर्नल सराउंडिंग. या सगळ्या नॅचरल प्रोसेसेस आहेत, यांना कुठलीही एक्सटर्नल बाहेरच्या फोर्सची गरज लागत नाही. या प्रोसेसेसना आपण म्हणतो स्पॉन्टॅनियस. अँड दे आर युनिडायरेक्शनल. वॉटर हाईट पासून खाली येतं विदाउट एनी एक्सटर्नल फोर्स. तसं लो लेवल टू हाईट जातं का कधी पाणी? नाही. आपल्याला एक्सटर्नल फोर्स दिल्याशिवाय पाणी खालून वरती जात नाही. आपण मोटर लावतो, मोटर लावल्यानंतर पाणी वरती जातं. सो एक्सटर्नल फोर्स लागला तिथे, मग ती स्पॉन्टॅनियस नाहीये तर नॉन स्पॉन्टॅनियस रिॲक्शन आहे. सो ज्या प्रोसेसना बाहेरचा एक्सटर्नल फोर्स लागत नाही त्या युनिडायरेक्शनल असतात, त्या नॅचरल प्रोसेसेस असतात. युनिडायरेक्शनल म्हणजेच काय? इरिव्हर्सिबल, मागे जात नाही. त्या प्रोसेसेसना आपण स्पॉन्टॅनियस रिॲक्शन्स म्हणायचं. सो स्पॉन्टॅनियस रिॲक्शन्स फास्ट असतात की स्लो असतात असं जर कोण तुम्हाला विचारलं तर त्याला जाऊन सांगायचं स्पॉन्टॅनिटी रेट वरती डिपेंड नाहीये. स्पॉन्टॅनियस रिॲक्शन्स फास्ट पण होतील, स्लो पण होतील. रेटचा तिथे काही संबंध नाही. संबंध काय आहे? त्या ओन अकॉर्ड वरती होतात, त्याला बाहेरचा एक्सटर्नल फोर्स बिलकुल लागत नाही. स्पॉन्टॅनियस रिॲक्शनचे सिंपल एक्झाम्पल दिलंय. आईस मेल्ट होणं, हॉट कॉफी कोल्ड होणं, किंवा वॉटर हाय टू लो लेवल जाणं. बरेचसेच आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत, टेक्स्टबुक मध्ये थोडंसं रीड करा. स्पॉन्टॅनिटीचा पार्ट इझी आहे आणि एक्झाम्पल वाचून आपल्याला लक्षात येतं की एखादी प्रोसेस ती स्पॉन्टॅनियस आहे की नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात की स्पॉन्टॅनिटी आणि एन्थाल्पी कशा रिलेटेड आहेत. म्हणजे स्पॉन्टॅनियस प्रोसेस एक्झोथर्मिक आहे की स्पॉन्टॅनियस प्रोसेस एंडोथर्मिक आहे. जर तुम्हाला पुढून कोणीतरी क्वेश्चन विचारला की MHT CET नेच विचारला की स्पॉन्टॅनियस रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे. ऑप्शन नंबर ए एक्झोथर्मिक, ऑप्शन नंबर बी एंडोथर्मिक, ऑप्शन नंबर सी both A and B, option number D cannot be determined, it is experimental. Cannot be determined, it is experimental. तुम्ही बघून नाही सांगू शकत. रिॲक्शन होताना हीट बाहेर टाकली तर एक्झो, रिॲक्शन होताना हीट आत घेतली
तर एंडो. सो स्पॉन्टॅनियस रिॲक्शन मे बी एक्झोथर्मिक, मे बी एंडोथर्मिक, असा काही क्रायटेरिया नाहीये दोघांमध्ये फिक्स. त्यानंतर मग सायंटिस्टनी ठरवलं चला एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे हे सांगता येत नाही, दुसरा कुठला तरी क्रायटेरिया असेल की जो आपण डायरेक्ट रिलेट करू शकतो स्पॉन्टॅनिटी सोबत. रिसर्च चालू होता आणि त्यांना एक टर्म भेटली नवीन, एंट्रॉपी. एंट्रॉपी म्हणजे काय? डिसऑर्डरनेस. सकाळ सकाळी शाळेत गेला, बेल वाजली, सगळे ग्राउंड वरती धावताय आणि एका लाईन मध्ये उभे राहताय, एका वेल ऑर्डर्ड पोझिशन मध्ये जाऊन वन हँड डिस्टन्स घेऊन एका हाताचं अंतर घेऊन उभे राहताय, राईट? ते तुम्ही काय राहिलाय? एका प्रॉपर अरेंजमेंट मध्ये. म्हणजे तुमच्यामध्ये डिसऑर्डरनेस मिनिमम आहे, तुमच्याकडे एंट्रॉपी नाहीये. तेच ती जर बेल असेंब्लीची नसून जेवणाच्या रिसेसची असते, जेवणाच्या सुट्टीची बेल असेल तर आपण कसं पळत जातो वेड्यासारखं, कधी जेवण न मिळाल्यासारखं, टिफिन बॅग उचलायची की डायरेक्ट ग्राउंडवर गेलो. आठवले ना शाळेचे दिवस? सेम. तिथं काय होतं? अरेंजमेंट होती का वेल? नाही. ग्राउंड वरती बघेल तिकडे असे गोल गोल राऊंड करून आपण जेवायला बसलेलो असायचो. नो प्रॉपर अरेंजमेंट. सो नो प्रॉपर अरेंजमेंट म्हणजेच डिसऑर्डरनेस इज मेजर ऑफ एंट्रॉपी. किती डिसऑर्डर आहे हे जर मेजर करायचं असेल तर कुठली टर्म लागते आपल्याला? एंट्रॉपी. मग आपल्याला गॅस, लिक्विड आणि सॉलिड मध्ये एंट्रॉपी काढायची आहे. बघा गॅशियसचे मोल्स कसे इकडे तिकडे पळत असतात लांब 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 अंतरावर. सो त्यांच्यामध्ये डिसऑर्डरनेस सगळ्यात जास्त. मग लिक्विड मध्ये आणि सॉलिड तर वेल अरेंज्ड आहे, सो सॉलिड मध्ये डिसऑर्डरनेस सगळ्यात कमी. एंट्रॉपी कॅल्क्युलेट कशी करायची? एंट्रॉपी काय असते? डिसऑर्डरनेस असते, जास्त कोणाच्यात कमी कोणाच्यात हे सांगता येईल तुम्हाला. सॉलिड मध्ये सगळ्यात कमी, लिक्विड मध्ये त्याच्यापेक्षा जास्त, गॅस मध्ये सगळ्यात जास्त. बट हे झालं क्वालिटेटिव्ह, कमी जास्त फक्त कम्पेअर केलं. व्हॅल्यू काढायची असेल तर दिस इज द फॉर्म्युला. एंट्रॉपी इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी, किंवा आपण असंही म्हणू शकतो एन्थाल्पी अपॉन टी, कारण हीट म्हणजेच एन्थाल्पी आहे. निगेटिव्ह साईड लावायची फक्त. एन्थाल्पी अपॉन टेम्परेचर. क्यू म्हणजेच एन्थाल्पी, टेम्परेचर लिहिलं मी. ठीक आहे. आता बघा एंट्रॉपी अशी कॅल्क्युलेट करताय. हीट किंवा एन्थाल्पीचं युनिट काय असतं? जूल. आणि टेम्परेचरचं काय आहे? केल्विन इनवर्स. सो एंट्रॉपीचं युनिट काय झालं? जूल केल्विन इनवर्स. ही एंट्रॉपी कशाची काढली आहे तुम्ही? जर खाली SOU लिहिलं असेल याचा अर्थ एंट्रॉपी सराउंडिंगची आहे. जर डेल्टा एस लिहिलं असतं फक्त काहीच न लिहिता तर ही कोणाची असते? सिस्टीमची. काही न लिहिणं म्हणजे सिस्टीमची, लिहून देणं म्हणजे सराउंडिंगची. दोन्हीचा पण फॉर्म्युला क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी दॅट इज इक्वल टू -H अपॉन टी. मग आता मला सांगायचंय तुम्हाला ही स्पॉन्टेनियस प्रोसेस आणि ही एंट्रॉपी आपण रिलेट कसं करू शकतो. तर स्पॉन्टेनियस प्रोसेसला रिलेट करायचं असतं टोटल एंट्रॉपी सोबत. टोटल एंट्रॉपी म्हणजे काय असणार? सिस्टीमची एंट्रॉपी प्लस सराउंडिंगची एंट्रॉपी. सो टोटल एंट्रॉपी ऑलवेज पॉझिटिव्ह असते, ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असते फॉर स्पॉन्टॅनियस रिॲक्शन्स. स्पॉन्टॅनियस रिॲक्शन साठी ऑलवेज टोटल एंट्रॉपी इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, हा क्रायटेरिया. आपण एंट्रॉपीला सिस्टीमच्या, स्पॉन्टॅनियस रिॲक्शन्सला सिस्टीमच्या एंट्रॉपी सोबत नाही कम्पेअर करत, किंवा स्पॉन्टॅनिटीला सराउंडिंगच्या एंट्रॉपी सोबत नाही कम्पेअर करत. वी कम्पेअर विथ टोटल एंट्रॉपी. फॉर स्पॉन्टॅनियस टोटल एंट्रॉपी इज ग्रेटर दॅन 0. टोटल एंट्रॉपी लेस असेल, निगेटिव्ह असेल तर नॉन स्पॉन्टॅनियस प्रोसेस, आणि इक्वल असेल तर प्रोसेस इज ॲट इक्विलिब्रियम. सो आपल्याला एक तरी असा क्रायटेरिया भेटला की ज्याच्या सोबत आपण स्पॉन्टॅनिटी कम्पेअर करू शकतोय. कोण कोण? स्पॉन्टॅनिटी आणि एंट्रॉपी. लक्षात आलं काय आहे? सो तुम्हाला एंट्रॉपी काढायला विचारू शकतात की एंट्रॉपी जास्त आहे की कमी आहे ते सांगा. काहीतरी रिॲक्शन देतात, कुठली तरी रिॲक्शन घेते बघा मी. A सॉलिड प्लस B गॅस गिव्स C गॅस प्लस D गॅस. ठीक आहे, तुम्हाला दिलं असेल इथं काहीतरी कार्बन, हायड्रोजन वगैरे, आणि सांगितलंय की या रिॲक्शनची एंट्रॉपी काय आहे सांगा. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, इन्क्रीजेस का डिक्रीजेस. ही रिॲक्शन झाल्यावर एंट्रॉपी डिक्रीज झाली आहे की इन्क्रीज झाली आहे फाइंड आउट करा. काय करायचं तुम्हाला? डेल्टा एस काढायचंय. हाऊ विल यू कॅल्क्युलेट? इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. काय दिलंय का मी व्हॅल्यू? नाही. सो डेल्टा एस मधले चेंजेस काढायचे असतील तर तुम्ही डेल्टा एन काढा. नंबर ऑफ मोल्स मधला चेंज काढा. बघा नंबर ऑफ मोल्स, इकडे कोण आहे? C चा 1 मोल. नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट करायचे. ओके,
माहिती असेल आता हे. प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 1 अधिक 1 2. रिएक्टंटचे किती आहेत? 1 अधिक 1 2 नाही करायचं. नंबर ऑफ मोल्स फक्त काउंट करायचे गॅसचे. सो सॉलिड को मारो कट्टा, गेला, राहिला कोण? फक्त 1. 2 - 1 1. सो 1 ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे ना. एंट्रोपी नंबर ऑफ मोल्स मधला चेंज काय आला? +1. जर नंबर ऑफ मोल्स मधला चेंज ऍडिशनल असेल, प्लस असेल, तर एंट्रॉपी मधला चेंज पण कसा असतो? प्लस. एंट्रॉपी प्लस झाली म्हणजे एंट्रॉपी वाढली, एंट्रॉपी इन्क्रीजेस. सो या रिएक्शन मध्ये काय झालंय? एंट्रॉपी इन्क्रीज झाली. ठीक आहे, असा एंट्रॉपी चेंजेस काढायचा असतो. ठीक आहे, स्क्रीनशॉट करा. गिव्स फ्री एनर्जी, लास्ट पॉइंट ऑफ द चॅप्टर. काय डिस्कस करणार होतो आपण? गिव्स एनर्जी. सगळ्यांना फॉर्म्युला माहित आहे, G = H - T ΔS. गिव्स नावाचा एक सायंटिस्ट आला आणि तो म्हणाला की मी रिलेशन देतो एक स्पॉन्टॅनियस रिएक्शन आणि गिव्स एनर्जी मध्ये. सो गिव्सने एक इक्वेशन मांडली, G = H - TS. त्यानंतर मी फक्त या इक्वेशन्सला डेल्टा लावलाय. डेल्टा G = ΔH - T ला बाहेर ΔS. सो ही फायनल इक्वेशन आहे. यावरती न्यूमरिकल्स बरेचसेच येतात, जसे की एन्थाल्पी काढा म्हणून येईल, गिव्स फ्री एनर्जी देतील, एंट्रॉपी देतील, टेम्परेचर देतील, एन्थाल्पी काढा. कुठली पण एक व्हॅल्यू गायब करून तुम्हाला काढायला सांगते. ठीक आहे, या गिव्स फ्री एनर्जीचा स्पॉन्टॅनियस रिएक्शन सोबतचा क्रायटेरिया काय? तर डेल्टा G इज ऑलवेज निगेटिव्ह, लेस दॅन 0. म्हणजे काय? निगेटिव्ह असेल तर रिएक्शन स्पॉन्टॅनियस असते, ग्रेटर दॅन 0 असेल तर रिएक्शन नॉन स्पॉन्टॅनियस असते, आणि इक्वल असते तर रिएक्शन इक्विलिब्रियमला असेल. सिमिलरली डेल्टा S सोबत काय केलेलं आपण? एंट्रॉपी ग्रेटर दॅन 0. उलटे रिएक्शन सर. एंट्रॉपी ग्रेटर दॅन 0, गिव्स फ्री एनर्जी लेस दॅन 0. एंट्रॉपी लेस दॅन 0 असती तर नॉन स्पॉन्टॅनियस, तेव्हा गिव्स फ्री एनर्जी ग्रेटर दॅन 0 आहे. आणि इक्विलिब्रियमला तर काय? सेम. =0 म्हणजे दे आर ॲट इक्विलिब्रियम. गॉट इट? सो एंट्रॉपी वाढते आणि गिव्स फ्री एनर्जी कमी होते फॉर स्पॉन्टॅनियस रिएक्शन्स. आता आपण एन्थाल्पी, एंट्रॉपी आणि गिव्स फ्री एनर्जीच्या व्हॅल्यूज बघितलेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर स्पॉन्टॅनिटी वरती काय फरक पडतो. खूप इम्पॉर्टंट चार्ट आणि खूप इझी. बघा, जर एन्थाल्पीची व्हॅल्यू तुम्ही निगेटिव्ह घेतली, एन्थाल्पी निगेटिव्ह आहे, आणि एंट्रॉपी तुम्ही पॉझिटिव्ह घेतलाय, काय केले? ते प्रोबॅबिलिटीज केलेत, पॉसिबिलिटीज काढलेत. एन्थाल्पी निगेटिव्ह, एंट्रॉपी पॉझिटिव्ह. सो मायनस इंटू प्लस काय येणार? मायनस. मायनस फायनल आन्सर मायनसच येणार. सो डेल्टा G निगेटिव्ह असेल तर प्रोसेस काय असते? स्पॉन्टॅनियस. म्हणून मी काय लिहिलं? स्पॉन्टॅनियस ॲट ऑल प्रोसेसेस. कळालं काय केलंय? पॉसिबिलिटी घेतली की आपली एन्थाल्पी निगेटिव्ह आहे आणि एंट्रॉपी पॉझिटिव्ह आहे. मग करून बघितलं, मायनस इंटू मायनस, हे काय येणार? मायनस मायनस, फायनल आन्सर मायनस. सो स्पॉन्टॅनियस ॲट ऑल टेम्परेचर. दुसरी कंडिशन घेतली, एन्थाल्पीला निगेटिव्ह ठेवलं आणि एंट्रॉपीला पण निगेटिव्ह केलं. आता एंट्रॉपीला पण काय केलंय? निगेटिव्ह. हे केल्यानंतर आयदर आन्सर पॉझिटिव्ह पण येऊ शकतं आणि निगेटिव्ह पण येऊ शकतं. जर रिएक्शन स्पॉन्टॅनियस करायची असेल तर माझी व्हॅल्यू निगेटिव्ह आली पाहिजे, आणि निगेटिव्ह व्हॅल्यू आणण्यासाठी रिएक्शन लो टेम्परेचरला करायला लागते. इथं तुम्ही व्हॅल्यूज घालून बघा. एन्थाल्पीची व्हॅल्यू निगेटिव्ह ठेवा, एंट्रॉपीची व्हॅल्यू निगेटिव्ह करा. मायनस मायनस काय होईल? इकडे प्लस होईल. म्हणजे मायनस एन्थाल्पी, आणि इकडे जे काही आहे ते ब्रॅकेट मधली व्हॅल्यू तुम्हाला, इथं काहीतरी व्हॅल्यू असेल मायनस, इकडे काहीतरी व्हॅल्यू असेल प्लस, ती डेल्टा एस ची व्हॅल्यू. मग या दोघांचं सबस्ट्रॅक्शन किंवा ऍडिशन केल्यावर माइट बी आन्सर निगेटिव्ह येईल, माइट बी आन्सर पॉझिटिव्ह येईल. कारण साइन कशाची देतो असतो आपण? मोठ्याची. ही टर्म मोठी असेल तर पॉझिटिव्ह आन्सर, ही टर्म मोठी असेल तर निगेटिव्ह आन्सर. आपल्याला निगेटिव्हच आन्सर आणायचं आहे. याचा अर्थ काय पाहिजे आपल्याला? ही टर्म मोठी पाहिजे, एच मोठं पाहिजे. कोणापेक्षा? टी डेल्टा एस पेक्षा. सो टी लहान पाहिजे म्हणू शकते का मी? ऑफकोर्स, तेच लिहिले मी. स्पॉन्टॅनियस रिएक्शन होऊ शकते, बट कधी? ॲट लो टेम्परेचर. आता त्याची उलटी कंडिशन. पहिली व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेतली म्हणजे एन्थाल्पी पॉझिटिव्ह, एंट्रॉपी पॉझिटिव्ह. परत दोन पॉसिबिलिटी आल्या, पॉझिटिव्ह पण असू शकते, निगेटिव्ह पण असू शकते. पण आता काय असणार? स्पॉन्टॅनियस ॲट हायर टेम्परेचर. ओके, नेक्स्ट काय केले बघा.
एन्थाल्पी पॉझिटिव्ह, एंट्रॉपी निगेटिव्ह केली, ऑलवेज आन्सर पॉझिटिव्हच येणार. आणि गिव्स फ्री एनर्जी जर पॉझिटिव्ह असेल तर नॉन स्पॉन्टॅनियस रिॲक्शन. ठीक आहे. मग कन्फ्युजन, मॅम एवढा मोठा टेबल लर्न कसा करायचा? लर्न नाही करायचंय, इथं सायन्स पुट करून बघता येतं ना आपल्याला काय येणार डेल्टा जी ची व्हॅल्यू. येस. सो जेव्हा जेव्हा डेल्टा जी निगेटिव्ह येईल तेव्हा स्पॉन्टॅनियस ऍट ऑल टेम्परेचर, डेल्टा जी पॉझिटिव्ह आला तर नॉन स्पॉन्टॅनियस. इथं काय लक्षात ठेवणार, एन्थाल्पी पण निगेटिव्ह म्हणजे कमी, एंट्रॉपी पण निगेटिव्ह म्हणजे कमी, तर टेम्परेचर पण कमी, लो. लक्षात आलं इशाऱ्यामध्ये. पहिली व्हॅल्यू निगेटिव्ह, दुसरी व्हॅल्यू निगेटिव्ह, गिव्स फ्री एनर्जी निगेटिव्ह आणण्यासाठी टेम्परेचर पण लो करावं लागतं. पहिली व्हॅल्यू पॉझिटिव्ह है ना, फर्स्ट व्हॅल्यू इज व्हॉट पॉझिटिव्ह. इथं काय करायचंय, सेकंड व्हॅल्यू इज अगेन पॉझिटिव्ह. ही व्हॅल्यू निगेटिव्ह आणण्यासाठी टेम्परेचर हायर करावं लागतं. सो निगेटिव्ह निगेटिव्ह लो टेम्परेचर, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह हाय टेम्परेचरला स्पॉन्टॅनियस. राहिलं लक्षात आता? ओके. आता दोन इक्वेशन्स राहिल्या फक्त गिव्स फ्री एनर्जीच्या. पहिला याचा स्क्रीनशॉट करून घ्या. बद्दल मी बोलत होते ती इक्वेशन आहे डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट प्लस आर टी एल एन के. गिव्सच्या दोन्ही इक्वेशन महत्वाचे आहेत. पहिली ही जी एंट्रॉपी सोबत रिलेट केली आहे, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. सो एंट्रॉपीचे क्वेश्चन्स असतील आणि गिव्स फ्री एनर्जी त्याच्यासोबत रिलेट केली आहे तर हा फॉर्म्युला नंबर 1 यूज करायचा. आणि जर आपण स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी, बघा डेल्टा जी आहे म्हणजे गिव्स फ्री एनर्जी आहे, आणि डेल्टा जी नॉट म्हणजे काय, गिव्स फ्री एनर्जीज बट स्टँडर्ड स्टेट मध्ये है ना. H2 त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये गॅशियस फॉर्म मध्ये, O2 त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये गॅशियस फेज मध्ये. सो ज्या रिॲक्शन मध्ये आपण स्टँडर्ड फेज मध्ये ते सबस्टन्स वापरले त्या रिॲक्शनची गिव्स फ्री एनर्जी म्हणजे स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी. सो फक्त फॉर्म्युला बघून घ्या, तुम्हाला डेल्टा जी नॉट ची व्हॅल्यू डायरेक्टली दिली असेल. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट प्लस आर टी एल एन क्यू. आता हा क्यू काय आहे, दिस इज रिॲक्शन कोएफिशियंट. हा क्यू काय आहे, रिॲक्शन क्वोशंट किंवा कोएफिशियंट. क्वोशंट काढायचं कसं बघा, क्यू इज इक्वल टू, हे तुम्ही केलं असेल, प्रोडक्टचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय रिॲक्टंटचं मल्टिप्लिकेशन. सो प्रोडक्ट कोण आहे आपला, सी. ब्रॅकेट मध्ये का लिहिलंय, कारण या सी चं काय लिहायचं इथं, कॉन्सन्ट्रेशन. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेज टू त्याची पॉवर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेज टू त्याची स्टॅइशियोमेट्री डिवायडेड बाय प्रोडक्ट आपण काय आहे, रिॲक्टंट. रिॲक्टंट कोण आहे, ए, त्याची कोएफिशियंट त्याचा जो काय आहे तो रेज टू ए मल्टिप्लाय बाय बी रेज टू बी. याला म्हणतो आपण रिॲक्शन कोएफिशियंट. काय आहे, दिस इज नथिंग बट, समजण्यासाठी लिहिते फक्त, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन रेज टू त्यांची काही ती असेल ती स्टॅइशियोमेट्री, स्मॉल पी स्मॉल आर करू. असा काही फॉर्म्युला नाहीये, हे मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिलंय की वरती प्रोडक्ट आहे खाली रिॲक्टंट आहे. सी रेज टू सी इंटू डी रेज टू डी डिवायडेड बाय ए रेज टू ए अपॉन बी रेज टू बी. जेव्हा तुम्हाला हे सॉलिड किंवा लिक्विड स्टेट मध्ये असतील तेव्हा, कोणत्या स्टेट मध्ये, सॉलिड किंवा लिक्विड स्टेट मध्ये असतील तर आपण कॉन्सन्ट्रेशन घेतो. गॅसेस असतील, रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट गॅसेस असतील तर आपण कॉन्सन्ट्रेशन नाही काढत, आपण काय करतो, प्रेशर. सो ही एक गॅशियस रिॲक्शन घेतली आहे, यासाठी जर क्यू काढायला सांगितलं तर आपण करणार प्रेशर ऑफ प्रोडक्ट SO3 रेज टू त्याची स्टॅइशियोमेट्री 2 अपॉन रिॲक्टंट कोण कोण आहे त्यांचे, हे घ्या SO गॅस आहे रेज टू त्याची स्टॅइशियोमेट्री मल्टिप्लाइड बाय 2 असतील तर मल्टिप्लाय करायचे, प्रेशर ऑफ ऑक्सिजन रेज टू त्याची स्टॅइशियोमेट्री काय नाही म्हणजे 1. सो क्यू काढता येईल आता. ओके. सो हा क्यू कधी असतो, जेव्हा नॉन इक्विलिब्रियम कंडिशन. नॉन इक्विलिब्रियम म्हणजे रिॲक्शन एकतर फॉरवर्ड डायरेक्शनलाच चालली आहे, पण जेव्हा इक्विलिब्रियम येईल, ही साइन आपण कशाला डिनोट करतो, इक्विलिब्रियमला, तेव्हा हा क्यू चेंज होतो के मध्ये. क्यू कशामध्ये चेंज होणार आहे, के मध्ये. सो कॅन आय रफ दिस अप्पर पार्ट, डेल्टा जी इज इक्वल टू 0 असतं ऍट इक्विलिब्रियम. आठवा मगाशीच शिकवलं, जेव्हा कंडिशन इक्विलिब्रियम होते तेव्हा गिव्स फ्री एनर्जी 0 होते. मग या इक्वेशन मध्ये पुट करा,
डेल्टा जी ला तुम्ही 0 केलं तर राहिलं काय, डेल्टा जी नॉट प्लस RT ln क्यूचं काय होत असतं, के. इक्विलिब्रियमला काय होत असतं, क्यूचं के होत असतं. मग डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस RT ln के. तुम्हाला यातून काय काढायला होतात, एक तर स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी दॅट इज डेल्टा जी नॉट किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के. हा काय असतो, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के. हा काढायला होते. आता हा ln तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता का, नाही, तुम्हाला लॉग माहिती आहे. सो याला लॉग मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मायनसची साइन आहे तशी 2.303 न मल्टिप्लाय केलं RT लॉग ऑफ के. न्यूमरिकल पेक्षा कधी कधी डायरेक्ट इक्वेशन पण येते. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट इक्वेशन, डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस 2.303 RT लॉग के. 2.303 नसेल तर ln के असतं. मेन इक्वेशन मध्ये क्यू असतो, जेव्हा जी आणि जी नॉट आहे तेव्हा क्यू. इक्विलिब्रियमला आलं तर डेल्टा जी 0 आणि त्याच्या जागी येत असतं के. एंड ऑफ द गिव्स फ्री एनर्जी. कळालं असेल. लास्ट पॉइंट, दिस इज थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्ड लॉ काय सांगतो, एंट्रोपी ऑफ परफेक्टली ऑर्डर क्रिस्टलाइन सबस्टन्स इज 0. एखादा एकदम परफेक्ट क्रिस्टल असेल तर त्याची एंट्रोपी म्हणजे काय, डिसऑर्डरनेस. बघा, परफेक्ट क्रिस्टल असेल तर त्यात काही गडबड असेल का, काही गोंधळ असेल का, नाही. सो म्हटलं की एखादा आयडल एकदम क्रिस्टल असेल ज्याच्यात काहीच मिस्टेक नाही, परफेक्टली ऑर्डर क्रिस्टल असेल तर त्याची एंट्रोपी 0 असते ऍट ऍब्सोल्यूट 0. ऍब्सोल्यूट म्हणजे काय, केल्विन टेम्परेचर. ऍब्सोल्यूट 0 केल्विन. सो काय लिहिलं, एंट्रोपी इज 0 ऍट टेम्परेचर व्हेन 0 केल्विन. दिस इज थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. पण मला सांगा, कोणतीही गोष्ट कधी आयडल असू शकते का, इंडियन आयडल सोडून? नाही, कोणतीच गोष्ट आयडल नाहीये. आपण आयडल कन्सिडर केलंय त्यांना. नो वन इज परफेक्ट. सिमिलरली असा कुठला आयडल क्रिस्टल आपल्याला फाइंड झालेला नाहीये. सो नॉर्मल सॉलिडची जेव्हा एंट्रोपी काढली त्याला एंट्रोपी ती 0 नाही आली, 0 पेक्षा काहीतरी ग्रेटर आली. कुठला तरी एक सॉलिड घेतला, त्याची एंट्रोपी काढली ऍट 0 केल्विन, ती 0 न येता थोडीफार का होईना त्याच्यामध्ये इम्प्युरिटी असते, सो ती एंट्रोपी जास्त आली. त्या एंट्रोपीला काय म्हणायचं, रेसिड्युअल एंट्रोपी ऑफ सॉलिड. ज्या सॉलिडची एंट्रोपी एक्सपेरिमेंटली 0 केल्विनला काढली आहे ती 0 न येता थोडीशी जास्त आली, त्यांना म्हणायचं असतं रेसिड्युअल एंट्रोपी ऑफ सॉलिड. इम्पॉर्टंट फॉर MCQ. त्याच्यानंतर या दोन इक्वेशन्स डायरेक्ट बघा. क्वेश्चन काय येईल, न्यूमरिकल नाही येणार, डायरेक्ट विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट इक्वेशन. डेल्टा एस म्हणजे चेंज इन एंट्रोपी इज इक्वल टू, कशी काढताय तुम्ही, एंट्रोपी ऍट गिवन टेम्परेचर काहीतरी 10, 15, 20 असं काहीतरी टेम्परेचर दिलं असणार, मायनस एंट्रोपी ऍट 0 केल्विन. हा 0 केल्विन आहे आणि हे तुम्हाला काहीतरी 5, 10, 15, 20, 30 काहीतरी दिलेलं टेम्परेचर असेल. सो त्या टेम्परेचरची एंट्रोपी मायनस 0 केल्विनला काढलेली एंट्रोपी, दोघांमधला डिफरन्स म्हणजे चेंज इन एंट्रोपी. दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टेम्परेचर कुठून कुठे गेले, 0 केल्विन टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर जे काही दिलंय ते केल्विन मध्ये. हे पण टेम्परेचर केल्विन मध्ये, हा 0 पण केल्विन आहे. सो 0 टू T Cp dt by T. What is Cp? Specific heat capacity at constant pressure. आहे तसा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, रटलो इससे. Cp dt by T, Cp by T dt, एनिथिंग, बट डायरेक्ट फॉर्म्युला मार्क करण्यासाठी येऊ शकतो. आणि नंतर एखादी रिॲक्शन दिली आहे आणि त्याच्यासाठी जर सांगितलं की या पूर्ण रिॲक्शनसाठी एंट्रोपी चेंज काढा, तर मगाशी केलं तेच, एंट्रोपी ऑफ प्रोडक्ट मायनस एंट्रोपी ऑफ रिॲक्टंट. MCQ मध्ये तुम्हाला काय विचारतील, एखादी रिॲक्शन देतील, याच्यासाठी एंट्रोपी वाढली आहे की कमी झाली, आणि मी सांगितलं तुम्हाला नंबर ऑफ मोल्स वरून काढायचे. प्रोडक्टचे किती गॅसियस आहेत मोल्स, रिॲक्टंटचे किती आहेत मायनस करा, आणि जर त्याचं मायनस करून व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, नंबर ऑफ मोल्स इन्क्रीज झाले तर एंट्रोपी पण वाढले, नंबर ऑफ मोल्स कमी झाले तर एंट्रोपी पण कमी झाले. गॉट इट? ओके. खरं तर वन शॉट वन वरती जास्त फोकस करा थेरॉटिकल क्वेश्चन सोडवण्यासाठी, आणि एक MCQ पक्का या पार्ट मधून येणार.
कुठला? एक तर एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट आणि रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट, दोन्हीपैकी एक MCQ. आणि नंतर एंट्रॉपी वरती. एंट्रॉपी वरतीचा जनरली क्वेश्चन थेरॉटिकल राहील, तुम्हाला काही न्यूमरिकल कॅल्क्युलेशन्स करायला लावणार नाही. किंवा डेल्टा जी, मग डेल्टा जी नॉट देतील, के काढायला सांगतील, किंवा के देतील, डेल्टा जी नॉट काढायला सांगतील. ठीक आहे, करू शकता आता थर्मोडायनामिक्स चॅप्टर